देवाची स्तुती असो प्रियांनो. आपण आज परत एकदा देवाच्या वचनाकडे प्रियांनो आपण वळत आहोत आणि वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो आपण बुधवारच्या दिवशी देखील बायबलचा अभ्यास करत आहोत आणि उत्पत्तीच्या पुस्तकामधून प्रियांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं. यावेळेला आपण प्रार्थना करत आहोत प्रियांनो की देवबाप सर्व काही गोष्टी आशीर्वादित करेल आणि उत्पत्तीच्या पुस्तकामधून जर काही प्रश्न असतील ते त्या बुधवारी तुम्ही ते सांगू शकता आणि इतरांनी निर्गमाचं पुस्तक जे आहे प्रियांनो ते वाचायला घ्यावं. त्यामधले जर प्रश्न असतील ते सुद्धा बुधवारी प्रियांनो तुम्ही घेऊ शकता. इतर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आपण घेत असतो आणि बऱ्याच दिवसापासून वेगवेगळ्या रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन यावरती प्रियांनो उपदेश घ्यावा असं प्रियांनो मला वाटतही होतं. कारण ज्या गोष्टी खरं तर घडणार आहेत त्या आपल्याला पण समजून घेणं गरजेचं आहे, अभ्याससुद्धा करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज माझा जो शीर्षक मी या वचनातून घेतलेला आहे ते म्हणजे ख्रिस्ताचे दुसरे आगमन आणि त्याचे न्यायासन. ख्रिस्ताचे दुसरे आगमन आणि त्याचे न्यायासन म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होणार आहे आणि तो न्यायाधीश म्हणून प्रियांनो आता येणार आहे. आणि म्हणून ख्रिस्ताचं दुसरं आगमन तो होणारच आहे आणि ह्या दुसऱ्या आगमनामध्ये काय काय होणार आहे ते पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने देवबापाने आपल्याला प्रियांनो जुन्या करारामधून नवीन करारामधून खूप काही गोष्टी शिकवलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून आपली आध्यात्मिक रीतीची तयारी ही असणं प्रियांनो फार गरजेचं आहे. आपली जर आध्यात्मिक तयारी आहे तर प्रभू येशू ख्रिस्त आज जरी आला, या क्षणाला जरी आला तर प्रियांनो आपण त्याच्याबरोबर जायला प्रियांनो घाबरणार नाही, आपल्याला मृत्यूची भीती वाटणार नाही. कारण आपल्याला धैर्य आहे आणि खात्री आहे की जरी या भूतलावरचं जीवन संपलं तरी मी प्रभूबरोबर जाणार आहे. पण बऱ्याच लोकांना खात्री नाही आहे की आपलं आजचं जीवन खरोखर देवाच्या वचनाप्रमाणे आहे का नाही आणि आज जरी प्रभू आला तर आपण नक्की कुठं जाऊ, आपली परिस्थिती काय असेल. हे सगळं प्रियांनो आपल्याला खरं तर शोधणं, तपासणं प्रियांनो गरजेचं आहे. आज जे शास्त्रभाग आळीपाळीसाठी वाचला होता त्यामधलंच प्रियांनो आपण विशेष करून जे 11वा अध्याय आणि त्याच्या 9 वचनामध्ये आपण वाचलेलं आहे. मागील आठवड्यात मी एका तरुणाला देखील प्रियांनो आणि एका कुटुंबाला शास्त्रभागावर मार्गदर्शन केलं होतं आणि तिथं म्हटलेलं हे तरुण आपल्या तारुण्यात आनंद कर, तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझं हृदय तुला उल्हास देव, तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसं चाल, पण ह्या सर्वांबद्दल तुझा झाडा देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे. तरुणपणाला क्षणभंगूर म्हटलेलं आहे प्रियांनो 12व्या अध्यायामध्ये सुद्धा. कारण 12व्या अध्यायाच्या पहिल्या वचनात म्हटलं आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर पहा, अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्ष जवळ येत आहेत की त्यात मला काही सुख नाही असे तू म्हणशील. काही सुख नाही म्हणजे ह्या भूतलावरचं जे जीवन आहे ते प्रियांनो असं निघून जाणार आहे आणि आपण म्हणू की बाबा आत्ता तर मी सुरुवात केलं होतं जीवन अनुभवायला आणि म्हातारपण पण आलं. म्हणजे अनुभवामध्येच प्रभू आपल्याला खरं तर हे दिवस दाखवत असतो. परंतु ज्यावेळेला आपण तरुण आहोत त्या तारुण्याच्या दिवसातच निर्माणकर्त्याला स्मर म्हटलेलं आहे. आणि मग पुढे जाऊन वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो त्या माणसाची परिस्थिती काय होते
त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या मनामध्ये, आत्म्यामध्ये काय होतात त्या गोष्टी प्रियानो त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पण ज्यावेळेला प्रियानो आपण 12व्या अध्यायाच्या 13 वचनामध्ये येतो, 13 आणि 14 वचन, म्हणजे उपदेशक याचं प्रियानो शेवटची 2 वचनं जी आहेत, तिथं असं म्हटलेलं आहे, आता सर्व काही तुम्ही ऐकले, सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. मनुष्य कर्तव्य काय ते एवढंच आहे. काय की देवाचे भय धर आणि त्याच्या आज्ञा पाळ. सगळ्यात मोठं कर्तव्य हे आहे प्रियानो. आणि मग त्यामध्ये आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत मनुष्य नात्याने, मग तो लहान मुलगा असेल, तरुण असेल, मध्यम वयाचा असेल, उतार वयाचा असेल किंवा म्हातारा झाला असेल, त्याच्या सर्व कर्तव्यांना देव त्याच्या वचनातून वेगवेगळ्या रीतीने सांगत असतो, मार्गदर्शन करत असतो. पण सगळ्यात आधी देवाचं भय त्याने धरावं आणि ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या वयामध्ये त्याने सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या काही त्याने पाळव्यात, एवढंच कर्तव्य आहे. आणि अशा प्रकारे जर आपण जगलो किंवा नाही जगलो तर 14 वचन देखील काय म्हणत आहे, सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. सगळ्या बऱ्या वाईट आणि गुप्त गोष्टीसुद्धा, म्हणजे जे लोकांना उघडरीतीने दिसत आहे त्याही गोष्टींचा न्याय देवबाप करणार आहे. पण ज्या गुप्त गोष्टी आहेत, कदाचित असं वाटेल एखाद्याला की बाबा हे कुणालाच माहीत नाही, मला एकट्याला माहीत आहे, पण देव त्या गुप्त गोष्टींचा सुद्धा तिथं म्हटलेलं आहे तो झाडाझडती घेणार आहे. आणि म्हणून एक दिवस असा येणार आहे की त्या दिवशी आपल्याला या सगळ्या गोष्टींचा हिशोब द्यायचा आहे. गोष्टींचाच नाही, वर्षांचा हिशोब. जेवढी वर्ष भूतलावर राहिलो, जेवढे महिने आपण जे काय करत आहोत, जेवढे आठवडे प्रियानो, एखादा आठवडा, एखादा दिवस, एखादा प्रियानो तास आणि एक एक सेकंद, या सगळ्यांचा हिशोब परमेश्वराला द्यायचा आहे. हे प्रियानो झाडाझडतीबद्दल म्हटले. म्हणजे थोडक्यात न्यायाचा दिवस आपण म्हटलेला आहे प्रियानो, त्या दिवशी येणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वराने अगदी सुरुवातीपासून सगळ्या सांगितलेल्या आहेत. असं नाही की नवीन काहीतरी बदल झालेला आहे. जसं सरकार कधी कधी प्रियानो वॅक्सिनबद्दल आधी म्हणतात 40 दिवस, मग परत दिवस वाढवतात आणि मग परत आता 42 दिवस, काहीतरी नवीन फरमान येत असतं. तसं देव काही नवीन फरमान काढत नाही. देव सगळ्या गोष्टी यथायोग्य करतो आणि त्या कधी बदलत नाही. त्याने जे सांगितलं ते पवित्र शास्त्रामध्ये, आणि जे आपल्यासाठी उपयोगाचं आहे आणि आपल्या जीवनासाठी जेवढं परिपूर्ण आहे किंवा जेवढं हवं आहे तेवढं सगळं काही त्याने यामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून आत्तापर्यंत या 20व्या शतकापर्यंत किंवा 21व्या शतकापर्यंत जेवढी माणसं प्रियानो या भूतलावरती आली आणि गेली आणि आजही जगत आहेत आणि जगतील, त्या सगळ्यांना एक दिवस न्यायासमोर उभं राहायचं आहे. ते किती विश्वासू राहिले, अविश्वासू किती राहिले, कोणत्या गोष्टी त्यांनी केल्या, आणि त्या गोष्टींचा हिशोब त्यांना दिल्यानंतर एक असा दिवस येणार आहे की ज्यांनी चांगलं केलं आहे त्यांना बक्षीस किंवा त्यांना प्रियानो पारितोषिक मिळणार आहे, आणि ज्यांनी वाईट केलेलं आहे त्यांना त्यांचं पारितोषिक म्हणजे शिक्षा प्रियानो तिथं देणार आहे. आणि ती शिक्षा आपल्याला माहिती प्रियानो की देवाकडे शिक्षा, नरकाची शिक्षा आहे. एकदा बुधवारच्या बायबल स्टडीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता काही वर्षापूर्वी की आज नरक अस्तित्वात आहे का आजच्या काळामध्ये, तर आणि तिथे लोक जात आहेत का आता, तर आजच्या काळामध्ये नरक अस्तित्वात आहे असं कुठं बायबलमध्ये लिहिलेलं नाही आहे. परंतु नरक आहे हे नंतरच्या काळामध्ये होणार आहे. न्यायाच्या दिवसानंतर त्यामध्ये माणसं टाकली जाणार आहेत जे आज्ञाचं उल्लंघन करतील किंवा येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार नाहीत. अशा गोष्टी होणारच आहेत.
हे मात्र निश्चित आहे. आज नरक कुठं आहे किंवा तो आहे का नाही याबद्दल प्रियांनो पवित्र शास्त्र सांगत नाही, पण नरकाची शिक्षा आहे हे पवित्र शास्त्र सांगत आहे. आज म्हणून मी माझा पहिला मुद्दा आज सांगत आहे. कदाचित या मुद्द्यामध्येच माझा वेळ जाणार आहे. मला एकूण 3 मुद्दे घ्यायचे. त्यापैकी पहिला मुद्दा या शीर्षकाखाली मी घेत आहे की ख्रिस्ताचे दुसरे आगमन आणि न्यायसन हे आपल्यासाठी काय अर्थ ठेवतो किंवा आपल्यासाठी कोणता त्याचा अर्थ आहे किंवा आपल्याला काय समजणार आहे त्यामधून. ख्रिस्ताचं दुसरं आगमन आणि न्यायसन आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे. थोडक्यात आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे ख्रिस्ताचे दुसरे आगमन आणि न्यायसन? कारण तो प्रियांनो एक आनंद राहणार आहे. जे विश्वासणारे आहेत त्यांना आनंद आहे आणि जे प्रभू येशू ख्रिस्तांनी वचन दिलेलं आहे म्हणजे अभिवचन दिलेलं आहे त्या अभिवचनाची ती पूर्तता राहणार आहे की त्याने सांगितलं मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो आणि जागा तयार केली म्हणजे तुम्हाला येऊन घेऊन जाईल, अशासाठी की माझ्या पित्याच्या घरात पुष्कळ जागा आहेत, नसत्या तर तसं मी तुम्हाला सांगितलं असतं. म्हणजे त्याची जी पूर्तता आहे ती त्याच्या दुसऱ्या आगमनाने प्रयत्न होणार आहे आणि तो आनंद आहे की आपण त्याच्याबरोबर राहणार आहोत विश्वासणाऱ्यांसाठी. परंतु एवढ्यावरतीच गोष्ट थांबत नाही. त्यानंतर प्रियांनो आणखीन गोष्ट अशी आहे की वेगवेगळ्या न्यायाच्या गोष्टी होणार आहेत. न्यायाचा दिवस देखील म्हटलेला आहे. आता पवित्र शास्त्रामध्ये ह्या गोष्टी ज्यावेळेला आपण पाहतो तर 1000 वर्ष प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आणि त्यानंतर प्रियांनो परत न्यायाचा दिवस, तोपर्यंत जे वाईट लोक आहेत त्यांचं पुनरुत्थान होणार नाही. परंतु पुनरुत्थान दोघांचंही होणार आहे. पवित्र शास्त्रामध्ये आपण जर काढलं प्रियांनो प्रेषितांची कृत्ये याचा 24वा अध्याय, प्रेषितांची कृत्य आणि त्याचा 24वा अध्याय जर आपण काढला तर त्याचं प्रियांनो 15 वचन आपण वाचूया. प्रेषितांची कृत्य याचं 24वा अध्याय आणि 15 वचनामध्ये म्हटलं आहे, आणि मृत झालेल्या नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल अशी जी आशा ते धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो. प्रेषितांच्या पुस्तकामध्ये प्रियांनो हे वचन आपल्याला सापडत आहे की नीतिमान आणि अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल. पुनरुत्थान सगळ्यांचंच होणार आहे, परंतु टप्प्याटप्प्याने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण हे एक पहिलं वचन आपण आज काढत आहोत. आज बरीच वचनं मी प्रियांनो आज काढणार आहे. काही जणांनी ती लिहून घेतली तर चांगलंच राहील की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन आणि न्यायसन त्याचं जे न्यायसन आहे ते आपल्यासाठी काय महत्त्व ठेवत आहे किंवा आपल्याला त्यामधून काय शिकायला मिळते. तर पहिली गोष्ट ही आहे की आपल्याला झडती द्यायचीच आहे, हिशोब द्यायचाच आहे. आणि माझा जो पहिला मुद्दा आपण म्हणत आहोत की नीतिमान आणि अनीतिमान दोघांचं पुनरुत्थान होणार आहे, हे पवित्र शास्त्र प्रियांनो सांगत आहे. आता न्यायाचा दिवस ही गोष्ट प्रियांनो फक्त पवित्र शास्त्रच सांगते असं नाही, परंतु इतर धर्म आणि तत्त्वज्ञानसुद्धा प्रियांनो याच्याबद्दल बोलत आहेत की सगळ्यांना एक दिवशी हिशोब द्यायचा आहे. ते असं म्हणतात सगळ्यांना एक दिवशी हिशोब द्यायचा आहे. म्हणजे शेवटचा एक दिवस राहणार आहे की त्या दिवशी सगळ्या मानवांना किंवा मानवजातीला त्यांच्या सगळ्या कृत्यांचा हिशोब त्यांना द्यायचा आहे. तो कदाचित लांबच चाललेला आहे असं काही लोक म्हणतील, पण ते विश्वास ठेवतात. पवित्र शास्त्रे सांगत आहे आणि दुसरे धर्मसुद्धा प्रियांनो सांगत आहे. आपल्याला माहिती आहे की मुसलमान किंवा इस्लाम पाळणारे जे लोक आहेत ते सुद्धा म्हणतात की कयामत का दिन आने वाला आहे. कयामत म्हणजे न्यायाचा दिवस येणार आहे. बुद्धिस्ट जे आहेत ते सुद्धा प्रियांनो 16 प्रकारच्या नरकाबद्दल ते विश्वास ठेवतात. बुद्धिस्ट धर्मामध्ये 16 प्रकारचे नरक आहेत. कसंही झालं तरी सर्व विश्वामध्ये प्रियांनो प्रत्येक ठिकाणी जी माणसं आहेत त्यांना एवढं मात्र निश्चित माहीत आहे की आपल्या जीवनाचा हिशोब आपल्याला एक दिवशी द्यायचा आहे. आणि मग जे चांगलं करणारे आहेत त्यांना बक्षीस मिळेल आणि जे वाईट कृत्य करणारे आहेत
पापी जीवन जगणारे आहेत त्यांना मात्र शिक्षा मिळणार आहे. परंतु त्या लोकांच्या विश्वासात आणि आपल्या ख्रिस्ती विश्वासामध्ये फरक काय आहे? तर फरक हा महत्त्वाचा. पवित्र शास्त्रात सांगितलं आहे की न्यायाचा दिवस संपूर्ण रीतीने आपल्या परमेश्वराने त्याचा जो प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्या हातामध्ये ही जबाबदारी सोपवून दिलेली आहे. तो न्यायाधीश म्हणून प्रियानो काम करणार आहे. म्हणजे न्यायाधीशाचं कार्य हे प्रभू येशू ख्रिस्ताकडे देण्यात आलेलं आहे. परमेश्वर करणार नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः मानवाचं रूप धारण करून आला होता. त्याने ज्या ज्या गोष्टी त्याने 3.5 वर्षापर्यंत त्याच्या शिष्यांना शिकवल्या आणि शिष्यांच्याद्वारे प्रियानो इतरांना शिकवल्या, सुवार्ता गाजवण्यात आलेली, स्वतःचा प्रियानो प्राण त्याने दिलेला आहे, रक्त त्याने सांडलेलं आहे, शरीर वधस्तंभावरती त्याने मारून स्वतःला प्रियानो त्याने आपल्यासाठी दिलेलं आहे. सर्व कृत्य त्याने केल्यामुळे परमेश्वराने न्यायाच्या गोष्टी करण्याचा अधिकारसुद्धा त्याला दिलेला आहे. म्हणून इतर लोक नुसते विश्वास ठेवतात, इतर धर्मातले लोक, की बाबा न्यायाचा दिवस येणार आहे, परंतु पवित्र शास्त्र मात्र आपल्याला फार स्पष्ट रीतीने सांगत आहे की न्यायाचा दिवस येणार आहे, पण येशू ख्रिस्त हा न्यायाधीश राहणार आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण म्हणतो की येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होणार आहे त्यावेळेला तो न्यायाधीश म्हणून येणार आहे. आधी जो 21 वर्षापूर्वी आला होता तो उद्धारकर्ता म्हणून आला होता, तारणारा म्हणून आला होता. लोकांना त्यांच्या समदुःखी जीवनातल्या गोष्टी प्रियानो पाहून त्याने अजूनही त्यांना मार्गदर्शन करून धैर्य दिलेलं आहे, खरा मार्ग त्याने दाखवलेला आहे. पण आता मात्र तो येणार आहे, तो न्यायाधीश म्हणून येणार आहे. तो आता उद्धारकर्ता म्हणून येणार नाही, तो कोणावर दया करणार नाही प्रियानो. आणि त्याबद्दल योहानकृत शुभवर्तमानामध्ये प्रियानो आपण वाचतो, त्याचा 5वा अध्याय आणि 22 वचनामध्ये म्हटलेलं आहे. योहानकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 22 वचन की पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपून दिलेले आहे. न्याय करण्याचे काम प्रभू येशू ख्रिस्ताकडे सोपवण्यात आलेलं आहे प्रियानो. त्याच रीतीने प्रेषित 10वा अध्याय आणि प्रियानो त्याचं 42 वचन काय म्हणत आहे? प्रेषितांची कृत्य 10वा अध्याय आणि 42 वचनात म्हटले, त्याने आम्हाला अशी आज्ञा केली आहे की लोकांना उपदेश करा व अशी साक्ष द्या की देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे. तो हाच आहे. कोण? येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून सर्व प्रियानो अधिकार न्यायाधीश म्हणून परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. आता जो कोणी पवित्र शास्त्र वाचेल प्रियानो, तो कधीच ह्या गोष्टी असं म्हणणार नाही की मला शंका आहे किंवा माझा विश्वास नाही. पण त्याने जर पवित्र शास्त्र वाचलं तर त्याला ह्या गोष्टी प्रियानो त्यामधून समजून येतील. पण एखादं पवित्र शास्त्र प्रियानो वाचतच नाही तर त्याला त्या समजणार नाहीत. आणि म्हणून मुळात पहिल्यांदा दुसऱ्या आगमनाच्या वेळेला काय होणार आहे, कसं होणार आहे, पुढं काय आहे, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींकडे जाण्याआधी ज्या 3 महत्त्वाचे मुद्दे प्रियानो मी तुमच्यासमोर मांडत आहे, त्यापैकी आज पहिला मुद्दाच मी मांडत आहे. तो म्हणजे की तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन, आणि तो जर न्यायाधीश म्हणून आला तर त्याचा अर्थ आपल्यासाठी काय होणार आहे. संपूर्ण रीतीने पवित्र शास्त्राद्वारे आपल्याला काही अजून मोजक्या गोष्टी पाहायच्या आहेत. त्यापैकी प्रियानो 2 करिंथ आणि 5वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये काय म्हटलेले बघा. 2 करिंथ याचा 5वा अध्याय आणि 10व्या वचनात म्हटले, कारण आपण सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. पाऊल करिंथच्या मंडळीला प्रियानो अगदी सोप्या भाषेमध्ये त्यांना सांगत आहे, सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या अर्थाने उभं राहायचं आहे, प्रगट व्हायचं आहे.
आणि त्यावेळेला प्रियांनो काय होणार आहे, प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे. देहाने केलेले म्हणजे ज्या वेळेला आपण ह्या भूतलावरती जिवंत आहोत तोपर्यंत जे जे कार्य आपण करत आहोत, जो काही वेळ आपल्याला दिलेला आहे, मी मगाशी म्हटलं प्रियांनो, जे काही प्रियांनो आपल्याला परमेश्वराने वर्ष दाखवले या ठिकाणी, मग ते जास्त असो किंवा कमी असो, जेवढे वर्ष, जेवढे महिने, जेवढे आठवडे, जेवढे दिवस, जेवढे तास, जेवढे सेकंद प्रभूने आपल्याला दिलेले आहेत, त्या शेवटच्या सेकंदापर्यंत प्रियांनो सगळ्या गोष्टींचा हिशोब देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तासमोर तो न्यायाधीश म्हणून ज्या वेळेला आपण त्याच्यासमोर प्रगट होऊ, त्यावेळेला प्रियांनो वचन म्हणत आहे की आपल्याला त्याचं फळसुद्धा तो देणार आहे. मग ते बरे असू द्या, त्यांना म्हटले, मग ते बरे असो किंवा वाईट असो, तिथं कुठल्याही प्रकारे प्रियांनो तडजोड होणार नाही आहे. पौल करिंथच्या मंडळीला सांगत आहे. त्याच रीतीने प्रकटीकरणाचं पुस्तक जर आपण काढलं, त्याचा 20वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये तिथं म्हटलेलं आहे की मृतांपैकी बाकीचे लोक ती 1000 वर्ष पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत. हेच पहिले पुनरुत्थान. मृतांपैकी बाकीचे लोक ती 1000 वर्ष पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत. 1000 वर्षापर्यंत परमेश्वर त्याच्याबरोबर प्रियांनो त्याच्या प्रिय लोकांना त्यांच्याबरोबर प्रियांनो वास्तव्य राहणार आहे, हे पवित्र सांगत आहे. आणि बाकीचे जे लोक आहेत त्या 1000 वर्षापर्यंत ते तसेच राहतील. आणि त्यानंतर प्रियांनो तिथं म्हटलंय पुनरुत्थान त्यांचं होणार आहे, त्या वाईट लोकांचं पुनरुत्थान. म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये पुनरुत्थान म्हटलेलं आहे, पण प्रियांनो त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत, त्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. याच अध्यायामध्ये प्रकटीकरण 20वा अध्याय आणि त्याचं 11 आणि 12 वचन काय म्हणत आहे बघा. नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला, तो येशू ख्रिस्त. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश हे पळाले, त्याकरता ठिकाण उरले नाही. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी देवाच्या राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले, ते जीवनाचे होते. आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे ठरवण्यात आला. विशेष परमेश्वराचं वचन प्रियांनो 12 वचन म्हणत आहे की पुस्तके उघडली गेली, तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले, ते जीवनाचे होते. एक पुस्तक आहे की त्याच्यामध्ये सर्व काही लिहिलेलं आहे बाकीच्या वाईट लोकांचं, आणि एक जीवनाचं पुस्तक आहे की ज्यामध्ये विश्वासू लोकांचं जीवन शेवटपर्यंत जे प्रियांनो अगदी प्रामाणिक रीतीने आणि पवित्र जीवन जगलेले आहेत त्यांचं नाव प्रियांनो त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. आणि मग त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते असं म्हटलं की तिथं त्यावरून मृतांचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे ठरवण्यात आलेला आहे. ज्याचं त्याचं कृत्य जसं आहे प्रियांनो त्याप्रमाणे तो न्याय त्या दिवशी होणार आहे. आणि म्हणून बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की हे सगळ्या गोष्टी कधी होतील. आणि मग बरेच लोक धडपड करतात की हा काळ कसा होता, म्हणजे पुनरुत्थानाच्या गोष्टी किंवा दुसरे आगमन याचं भविष्य प्रियांनो ते सांगायला लागतात. एक टाइम टेबल ते बनवतात की आता एवढे दिवस किंवा एवढे वर्ष झाले तर आता येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईल, किंवा एवढ्या अशा घटना घडल्या तर दुसरं आगमन होईल. असं बरेच लोक प्रियांनो भाकीत करतात की ह्या गोष्टी कधी होतील किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन कधी होणार आहे. परंतु असं करण्याची काही एक गरज नाही आहे, कारण सर्व काही होणारच आहे हे परमेश्वराने आपल्याला प्रियांनो सांगितलेलं आहे. पण ते कधी होईल हे जरी माहीत नसलं पण ते खात्रीने होणार आहे
ते खात्रीने होणार आहे असं पवित्र शास्त्र प्रियानो आपल्याला सांगत आहे. इब्री लोकाचं पत्र प्रियानो याचा 9वा अध्याय, इब्री लोकाचे पत्र त्याचा 9वा अध्याय आणि 27 वचन काय म्हणते बघा. इब्री लोकाचे पत्र 9वा अध्याय आणि 27 वचन, ज्या अर्थी माणसांना एकदा मरण व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवलेले आहे. कधी होईल, कोणत्या घटना घडतील माहीत नाही, पण एक मोठा प्रियांनो दिवस राहणारच आहे आणि त्याच्याबद्दल पवित्र शास्त्र सांगत आहे इब्री 9:27 की ज्या अर्थी माणसांना एकदाच मरण आहे. आपण तो विश्वास ठेवत नाही की माणसांना भरपूर जन्म आहेत, या जन्मानंतर दुसरा एक जन्म, तिसरा जन्म, चौथा जन्म, तो आपला विश्वास नाही आहे प्रियानो. एकदाच प्रियानो आपल्याला जीवन आहे आणि त्यामध्ये मरण झाल्यानंतर ते जर त्याचं जीवन संपलं तर त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवलेले आहे. म्हणजे माणसं मरण झाल्यानंतर प्रियानो त्यांचा न्याय होणार आहे. ते दुसऱ्या जन्मामध्ये जाणार नाहीत, दुसरा अवतार ते घेणार नाहीत. या विश्वासामध्ये प्रियानो आपण जात नाही किंवा आपण तसा प्रकारचा विश्वास ठेवत नाही. आणि म्हणून प्रत्येक दिवस जो आपण जगत आहोत, वेळ घालवत आहोत, मग तो तास असू द्या, आठवडा असू द्या, एक एक क्षण असू द्या, ही गोष्ट आपल्या लक्षात ठेवली पाहिजे की मला या सगळ्या गोष्टींचा हिशोब द्यायचा आहे आणि मी माझं जीवन कसं जगत आहे, माझ्या प्रत्येक शब्दाचा देखील हिशोब प्रियानो मला द्यायचा आहे. माझं स्वतःचं तारण करून घेणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखणं आणि त्याप्रमाणे चालणं प्रियानो हे फार महत्त्वाचं आहे. ते जर आपण गमवलं तर डायरेक्ट न्यायासमोर प्रियानो आपल्याला उभं राहायचं आहे. मागे एकदा प्रियानो मी ही गोष्ट सांगितली होती की 2 मित्र होते आणि बऱ्याच वर्षानंतर ते भेटले. त्यातला एक चांगल्या रीतीने प्रियानो शास्त्रज्ञ बनला आणि दुसरा त्याचा मित्र होता तो एक प्रचारक बनला. एक प्रचारक झाला आणि दुसरा शास्त्रज्ञ झाला. आणि मग दोघांची भेट झाल्यानंतर साहजिकच देवाच्या वचनाचा प्रचार करणारा प्रचारक जो होता तो त्याला पटवून सांगत होता की तुझं तारण होणं गरजेचं आहे. आणि जो शास्त्रज्ञ होता तो म्हणायचा की मी शास्त्रज्ञ झालेलो आहे आणि मला सगळं काय माहीत आहे, मी अभ्यास केलेला आहे, या जगामध्ये देवच नाही आहे. म्हणजे तो नास्तिक प्रियानो त्याच्यामुळे झाला. नास्तिक झाल्यामुळे तो म्हणतो माझ्याकडे सर्व पुरावे आहेत की या जगात आणि जगाच्या ह्या पृथ्वीच्या बाहेर कुठेही स्वर्ग नाही, देव पण नाही, नरक पण नाही आहे. मग दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाल्यानंतर हा जो प्रचारक होता तो म्हणाला की ठीक आहे, तुझ्या सांगण्याप्रमाणे आपण जर असं गृहीत धरू की जगामध्ये माणूस मेल्यानंतर त्याला स्वर्ग पण नाही, त्याला नरक पण नाही आणि देव पण नाही. मग त्या आपला जो आत्मा आहे किंवा काय आहे हवेमध्ये विरघळून जाईल. असं जर झालं ठीक आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणे. थोडा वेळ तसा विचार केला तर काहीच तोटा नाही आणि फायदा पण नाही. पण मग जो प्रचारक होता तो म्हणाला आता माझ्या सांगण्याप्रमाणे जर तू विचार कर आणि मला उत्तर दे की आपण मेल्यानंतर जे पवित्र शास्त्र सांगत आहे की जगातून गेल्यानंतर म्हणजे जगात मृत्यू आहे आणि त्यानंतर नरक आणि स्वर्ग जर तुला दिसलं त्या ठिकाणी आहे बाबा, तर त्यावेळेला तू काय करू शकतोस? शास्त्रज्ञ म्हणाला जर ते अस्तित्वात आहे तर त्यावेळेला मी काहीच करू शकणार नाही, कारण माझ्याकडे निवडच राहणार नाही. मग प्रचारक म्हणाला मग तू कुठं जाशील? तो म्हणाला मग मी तर नक्कीच नरकामध्ये जाईल, कारण तुझ्या सांगण्याप्रमाणे. म्हणजे मग प्रचारक म्हणाला तुझ्या सांगण्याप्रमाणे जर विचार केला तर काहीच नाही आहे. तू नास्तिक आहेस, देव पण नाही, सैतान पण नाही, नरक नाही आणि स्वर्ग पण नाही. ठीक आहे, पण माझ्या सांगण्याप्रमाणे जर अस्तित्वात आलं, आज मला खात्री आहे कारण देवाचं वचन आहे असं तो म्हणाला, पण तुझ्या सांगण्याप्रमाणे तुला खात्री नाही आहे, पण तू जर असं पाहिलंस तर नक्की कुठं जाशील? तो म्हणाला मी नरकातच जाईल. आणि तिथंच तो उपदेशक त्याला म्हणाला मग आज जर तुला माहीत आहे की तू नरकातच जाशील तर जिवंत असतानाच आज जर तू प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला
तर तुला खात्रीने स्वर्ग मिळण्यास मी सहाय्य करणार आहे. ते जीवन जगण्यास तुला मी मदत करणार आहे. आणि म्हणून ह्या गोष्टींवरून समजून येतं प्रियानो की मृत्यूनंतर न्यायाचा दिवस आहे हे पवित्र शास्त्राने प्रियानो वारंवार सगळ्यांना सांगितलं. जरी तारणाचं दिवस काही लोक लांबवत चाललेले आहेत, तारणाचा दिवस लांबवत चाललेले आहेत, पण न्यायाचे दिवस प्रियानो हा कधी येऊ शकतो तो लांबवता येणार नाही. आणि त्या माणसाने ते लांबवू नये असं परमेश्वराची देखील प्रियानो इच्छा आहे. आता इतक्या दगदगीच्या जीवनामध्ये, फास्ट जीवनामध्ये काही लोक म्हणतील तो न्यायाचा दिवस किती लवकर यायला पाहिजे होता, हे का एवढं सगळं चाललेलं आहे. आज सगळं काही पटापट होण्यासाठी प्रियानो आपण वाट बघत असतो. परंतु ज्यावेळेला प्रियानो आपण ह्या गोष्टी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे म्हणतो त्या होत आहेत, तर तो सर्व ज्ञानी आहे, सर्व व्यापी आहे, सर्व समर्थ आहे. त्या देवाला की जो सर्व ज्ञानी आहे, सर्व ज्ञानी आणि सर्व प्रियानो व्यापी आहे, त्याला माहीत आहे की कोणती वेळ कधी घडवून आणायची. ते तुमच्या आणि माझ्या सांगण्याप्रमाणे लवकर लवकर नाही होणार सगळं. काही लोकांना खूप लवकर वाटतं नाही का की आता पटकन तो यावा म्हणून. पण तशा गोष्टी प्रियानो परमेश्वराने आपल्याला पवित्र शास्त्र सांगितले नाही आहेत. पण पवित्र शास्त्रात ज्या गोष्टी आहेत त्याकडे प्रियानो आपण परत एकदा लक्ष देत आहोत. 2 कोरिंथ याचा प्रियानो 5वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये काय म्हटले पावलाने. 2 कोरिंथ याचा 5वा अध्याय आणि 10वे वचन. कारण आपण सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. आता काही जण यावरून प्रश्न विचारतील की सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहायचं आहे किंवा प्रगट व्हायचं आहे. आणि मग प्रश्न असा येतो की आपण ख्रिस्ती विश्वासू आहोत, आपण का देवाच्या न्यायासनासमोर जायला पाहिजे. कारण आपल्याला तर देवाने सूट दिलेली आहे. कशी सूट दिलेली आहे. काही लोक प्रियानो ताबडतोब हा प्रश्न विचारतील. आणि ज्यांना माहीत आहे की योहान सुवर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 24व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे. योहान सुवर्तमान 5वा अध्याय आणि 24 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी तुम्हाला खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे. हे खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. कोणावर येणार नाही. नीट समजून घ्या प्रियानो. जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेले आहे. आता काही लोक प्रियानो याच्यावर विश्वास ठेवतात असा की फक्त मला विश्वास ठेवायचा आहे प्रभू येशू ख्रिस्तावरती की तो देवाचा पुत्र आहे आणि देवाने त्याला पाठवलेलं आहे, बस माझं तारण झालेलं आहे. एवढ्यावरतीच प्रियानो ते जीवन नाही आहे. परंतु लक्षात घ्या, या वचनामध्ये ऐकतो ज्या वेळेला शब्द म्हटलेला आहे 24 वचनामध्ये, तो म्हणत आहे मी तुम्हाला खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो शब्दामध्ये कृतीसुद्धा आलेली आहे. नुसतं ऐकणं नाही प्रियानो. क्रिकेटची मॅच प्रियानो रेडिओवरती ऐकायला मिळायची. ज्या वेळेला टी व्ही नव्हते, लोक रेडिओवरती ऐकून आनंद घ्यायचे. नंतरच्या काळामध्ये टी व्ही आला. टी व्हीवरती आता ते नुसतं ऐकायला नाही, ते पाहायला लागले. आनंद खूप झाला. परंतु ऐकणं आणि पाहणं टी व्हीवरती याहीपेक्षा प्रियांनो मोठा आनंद दुसरा आहे. तिसरा आनंद हा आहे की ज्यावेळेला त्या स्टेडियममध्ये लोक बसून प्रत्यक्ष पाहतात त्यावेळेला प्रियानो त्यांना ॲक्शन रिप्ले बघायला मिळत नसेल, पण नंतरच्या काळामध्ये त्या स्टेडियमवरती परत त्यांनी मोठे टी व्ही लावली, मग ते ॲक्शन रिप्ले पण बघायला लागले. म्हणजे कानाने ऐकणं वेगळं आहे, पाहणं वेगळं आहे, प्रत्यक्ष पाहणं वेगळं आहे. 3 वेगवेगळे आनंद आहे. पण त्याहूनपेक्षा मोठा चौथा आनंद असा आहे की क्रिकेटचा आनंद जर घ्यायचा असेल तर स्वतः पिचवरती उभं राहणं गरजेचं, किंवा त्या पिचवरती बॅटिंग किंवा बॉलिंग करत असताना, फिल्डिंग करत असताना तो जो आनंद आहे तो आपण म्हणू की सर्वात
परमोच्च आनंद तो आहे, जर क्रिकेटप्रेमी असताल तर. आणि म्हणून नुसतं ऐकून उपयोग नाही आहे. मग एखादा तर आजच्या काळामध्ये मोबाईलमध्ये बायबल ऑडिओ रूपामध्ये घेईल, कानामध्ये हेडफोन घालेलं ना ऐकतच बसेल. कारण तिथं काय म्हटलेलं मी तुम्हाला खचित सांगतो की जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो. होय, मी विश्वास ठेवला, पण तो कृतीमध्ये दाखवायला पाहिजे. याकोबाच्या पत्रामध्ये, इब्री लोकाच्या पत्रामध्ये आपल्याला ते वाचायला मिळत आहे प्रियादो, की कृतीमध्ये तो आणणं गरजेचं आहे. आता पुढे जाऊन याच्यामध्ये आपण म्हणतो की ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं आहे, त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. या गोष्टीमध्ये दोन प्रियानो न्यायाच्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. दोन गोष्टी कोणत्या आहेत? ज्यावेळेला पौल शुभवर्तनामध्ये ज्यावेळेला म्हणतो प्रियानो, 2 करिंथ 5व्या अध्यायामध्ये ज्यावेळेला आपण हे वाचलेलं आहे, 2 करिंथ 5वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये की सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासमोर उभं राहायचं आहे. तर पहिलं न्यायाचं प्रसंग काय आहे, तर ज्यांनी पाप केलेलं आहे, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला देव म्हणून स्वीकारलेलं नाही आहे, त्या सर्व अपराधी लोकांचा न्यायनिवाडा ही एक पहिली बाब होणार आहे प्रियानो. आणि दुसरी बाब ही आहे की जे विश्वासामध्ये राहिले आणि त्यांची धाव चांगल्या रीतीने ते धावले, त्यांच्यासाठी न्यायाचा प्रसंग प्रियानो हा वेगळा राहणार आहे. दोन प्रकारचे प्रियानो गोष्टी घडणार आहेत. आता डोळ्यासमोर चित्र असं येतं आपल्याला कधी कधी की कोर्टामध्ये जशा केसेस चालतात की ज्या वेळेला एक खुनाची केस येते तर लागोपाठ सगळ्याच खुनाच्या केसेस येतात का? नाही. कुठंतरी एक धोकाधडीची येते, कुठंतरी त्या ठिकाणी बलात्काराची येईल, कुठंतरी चोरीची येईल आणि वेगवेगळे केसेस येत राहतात. तसं आपल्यासमोर एक चित्र उभं राहतं की स्वर्गामध्ये सुद्धा परमेश्वर प्रत्येकाचा न्याय करत असताना ह्याला नरकात ढकला, याला स्वर्गात घ्या, याला नरकात ढकला, ह्याला स्वर्गात घ्या, असं तो करणार नाही आहे. पवित्र शास्त्र तसं सांगत नाही आहे प्रियानो. परंतु एका वेळेला सर्व अपराधी लोकांचा न्यायनिवाडा होणार आहे आणि मग दुसऱ्या वेळेला जे सर्व परमेश्वरावरती विश्वास ठेवून चांगल्या रीतीने जीवन जगलेले आहेत, मग त्यामध्ये काही जण प्रियानो कमी पडले तर त्यांना योग्य ते बक्षीस देण्याचं काम त्यावेळेला होणार आहे. हे पवित्र शास्त्र प्रियानो सांगत आहे. आणि म्हणून जर आपण रोमकरासपत्र जर काढलं त्याचा 14वा अध्याय, रोमकरासपत्र त्याचा 14वा अध्याय आणि 12 वचनामध्ये म्हटलेलं आहे तिथं, तर मग आपल्यातील प्रत्येक जण आपल्या स्वतःविषयी हिशोब देवाला देईल. प्रत्येक जण आपल्या स्वतःविषयी देवाला हिशोब देईल. मगाशी आपण उपदेशकाच्या पुस्तकामध्ये देखील वाचलेले की तो आपला झाडाझडती घेणार आहे प्रियानो, आणि अशी एकही गोष्ट राहणार नाही की त्याच्यापासून आपण लपवलेली आहे. पण त्या सर्व गोष्टींचे झाडाझडती देत असताना पौल रोमच्या मंडळीला म्हणत आहे, आपल्या प्रत्येक जण आपल्या स्वतःविषयी, दुसऱ्यांविषयी नाही, लक्षात घ्या, दुसऱ्याने काहीतरी कृती केली म्हणून मी ही कृती केली असं तिथं प्रियानो होणार नाही की जे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये झालं किंवा एदेन बागेमध्ये प्रियानो आपल्याला पाहायला मिळतं की मी का खाल्लं हे उत्तर नाही देत, पण तिने मला ते खायला लावलं किंवा त्याने मला ते खायला लावलं असं म्हणून प्रियानो दोषारोप होणार नाही आहेत. परंतु प्रत्येकाला स्वतःचा हिशोब द्यायचा आहे. आणि या सगळ्या गोष्टी आजच्या दगदगीच्या जीवनामध्ये जसं आपण म्हणतो फास्ट सगळ्या काही गोष्टी व्हायला पाहिजे. आज टी व्हीवरचे चॅनल असू द्या, मोबाईलवरचं स्क्रीन असू द्या, पटपट आपण लगेच फास्ट करत असतो. त्याच्यापेक्षाही फास्ट, नासाच्या इंटरनेटपेक्षाही फास्ट सगळं काही देव आपलं जीवन एकदम फ्लॅशिंगमध्ये दाखवणार आहे आणि प्रत्येक गोष्टीचा न्याय प्रियानो आपल्याला करण्यासाठी उभं राहावं लागणार आहे. पौल मंडळीला, त्या रोमच्या मंडळीला ते सांगत आहे. त्याच रीतीने प्रियानो जर आपण 1 करिंथ याचा 4था अध्याय
आणि 5वं वचन जर काढलं तर तिथं म्हटलेलं आहे, पहिले करिंथ याचा 4था अध्याय आणि 5व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करू नका. तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील. पौल खबरदारीची गोष्ट म्हणत आहे की डायरेक्ट तुम्ही कोणाचा न्यायनिवाडा करू नका. आत्ताच कोणावरही जजमेंट पास करू नका, कोणावरही दोषारोप लावू नका. पण तो दिवस येणार आहे तो म्हणत आहे. कधी येणार आहे तो म्हणत आहे, म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका तो म्हणत आहे. तुम्ही न्यायनिवाडा करू नका, देवाच्या हातामध्ये द्या. तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील. गुप्त गोष्टी आपल्याला वाटतं, प्रियानं मी मगाशी म्हटलं की आपण जी कृती करतो आणि लोकांनी जर पाहिली तर त्याच्याचबद्दल आपल्याला हिशोब द्यायचा आहे. अरे पण देवासमोर ज्या वेळेला आपण उभं राहतो, हे जगातल्या लोकांसमोर, आणि म्हणून कोर्टातले लोक काय म्हणतात, आम्हाला पुरावे दाखवा एखादी गोष्ट असेल, आणि पुराव्यांच्या आधारे प्रियांनो न्यायनिवाडा होत असतो. परंतु देवाचा ज्या वेळेला न्यायनिवाडा होईल, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन येऊन न्यायसनावरती प्रियांनो तो बसलेला असेल, त्यावेळेला गुप्त गोष्टींचा देखील तो उलगडा करणार आहे. आणि पुढं तो म्हणत आहे अंतःकरणातील संकल्पही बाहेर येतील. आपल्याला गुप्त गोष्टी लोकांना समजणार नाहीत. माझ्या अंतःकरणात, तुमच्या अंतःकरणात काय चाललेलं आहे, गुप्त काय ठेवलेलं आहे मी, तुम्ही काय ठेवलेलं आहे, हे कोणाला समजणार नाही. आणि करत असताना माझी कृती, त्याच्या आधी माझ्या मनामध्ये कोणत्या मी कुरापती केलेल्या आहेत, योजना काय केलेली आहे, हे सुद्धा माणसाला समजणार नाही. पण त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी बाहेर येणार आहेत, हे पौल करिंथच्या मंडळीला सांगते. आणि म्हणून त्याचं 5वं वचन म्हणत आहे, म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका. तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्प उघड करील आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील. कृती केलीस तू, पण तुझा अंतःकरणात उद्देश काय होता हा माणसांना नाही समजणार. तुझी कृती बघून कदाचित लोक म्हणतील वा 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 किती सुंदर, फार छान काम केलं, पण तू अंतःकरणात तुझा उद्देश काय होता हे विश्वासणाऱ्यांबद्दल प्रियांनो इथं म्हटलेलं आहे. आणि मग त्याप्रमाणे तो वाहवा करणार आहे. आता पाप केल्यानंतर वाहवा नाही, म्हणजे आता हा जो प्रसंग आहे किंवा हे जे वचन आहे ते प्रियांनो विश्वासणाऱ्यांबद्दल म्हटलेलं आहे. म्हणून मी म्हटलं एक बाजूला असं आहे की वाईट लोक किंवा अविश्वासू लोकांचा न्यायनिवाडाचा प्रसंग आहे, आणि दुसऱ्या बाजूला पवित्र शास्त्र सांगत आहे की सगळे प्रियांनो विश्वासणाऱ्यांचं, त्यांचं सुद्धा प्रियांनो बक्षीस समारंभ जसा होतो, पदवी समारंभ जसा होतो, पास झालेल्यांनाच प्रियांनो पदवी मिळते, नापास झालेल्यांना पदवी मिळत नसते. अगदी त्याचप्रमाणे मग काही लोकांना एखाद्या विषयामध्ये चांगले गुण मिळालेले आहेत तर त्याला प्रियांनो काहीतरी मेडल मिळू शकतं. एखाद्याला दुसऱ्या विषयामध्ये असेल त्याला वेगळं मेडल मिळू शकतं. म्हणजे ज्याप्रमाणे मेडल्स ठेवलेले आहेत त्याप्रमाणे प्रियांनो विश्वासणाऱ्यांना न्यायासनासमोर उभं राहावं लागेल, असं प्रियांनो पौल 2 करिंथ 5वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये म्हणत आहे. जरी प्रभू येशू ख्रिस्ताने तिथं सांगितलेलं आहे की तुम्ही न्यायाच्या प्रसंगापासून सुटलेला आहात, तुम्हाला न्यायासमोर उभं राहावं लागणार नाही, पण तो कोणत्या न्यायाबद्दल बोलत आहे, शिक्षेचा. पण इथं मात्र हिशोब देण्याचा आहे ना. जरी विश्वासणारे आहेत, आपण त्या न्यायासमोर जाणार नाही, परंतु आपल्याला हिशोब मात्र द्यावा लागणार आहे ना, आपण कसं जीवन जगलो किंवा काय जगलो. आणि म्हणून आणखीन एक महत्त्वाचं याच्यामध्ये प्रियांनो वचन आहे. जर आपण करिंथीकरास पहिले पत्र आणि त्याचा 3रा अध्याय आणि 11 मी तुमच्यासाठी वाचते. तिथं काय म्हटले, पहिले करिंथ याचा 3रा अध्याय आणि 11 वचनापासून, येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्यापासून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. या पायावर कोणी सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा यांनी बांधतो,
तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. तो दिवस ते उघडकीस आणील, कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा या अग्नीनेच होईल. ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल. तथापि तो स्वतः तारला जाईल, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यांसारखा तारला जाईल. हा विश्वासणाऱ्यांच्या न्यायाबद्दल बोलत आहे प्रिया. वाईट लोकांचा न्याय, की ज्यांनी प्रियानो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही, त्याला नाकारलं, झिडकारलं, सुवार्थ ऐकून देखील त्याचा स्वीकार केला नाही, वाईट वागले ते भूतलावरती, त्यांना प्रियानो नरकाचं पारितोषिक मिळणार आहे. परंतु विश्वासणाऱ्यांबद्दल प्रियानो सुद्धा पारितोषिक मिळत असताना पाऊल इथं म्हणत आहे प्रियानो, की जो कोणी म्हणजे एक पाया आहे, म्हणजे तो कोणता? प्रभू येशू ख्रिस्त हाच घातलेला पाया आहे. त्याच्यावरती आपण सर्वजण आता बांधकाम करणार आहोत, विश्वासणारे. आणि या बांधकाम करत असताना पाऊल म्हणत आहे की कोणी कोणी वेगवेगळ्या रूपाने प्रियानो गोष्टी वापरणार आहे. कोणी सोने वापरेल, कोणी रुपे वापरेल, कोणी मौल्यवान पाषाण, कोणी लाकूड, गवत, पेंडा यांनी तो बांधत राहील. पण शेवटी काय होणार आहे? त्यांची अग्नीने परीक्षा होईल, कारण तो स्वतः अग्नीने प्रगट होईल म्हटलेला आहे. आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा या अग्नीनेच होईल. आता काही लोक म्हणतील, बाबा त्यांच्याकडे तेवढं सोनं, मौल्यवान पाषाण, लाकूड, काय काय सगळं काय होतं, मौल्यवान वस्तू होत्या, आमच्याकडे तर फक्त गवत आणि लाकूड होतं, म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास बांधला. हे कशाबद्दल म्हटलेलं आहे प्रिय? हे तुम्हाला दिलेल्या गोष्टींचा उपयोग तुम्ही कसा केला. विश्वास ठेवला, चांगली गोष्ट आहे. याकोबाचं पत्र म्हणत आहे नाही का, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, चांगली गोष्ट आहे. भूते देखील त्याचा विश्वास ठेवतात आणि थरथर कापतात, काय फार मोठी गोष्ट केलेली नाही. पण त्यानंतरचं जीवन तुझं कसं आहे याचा प्रियांनो हिशोब देखील आपल्याला द्यायचा आहे. आणि मग जसं पाऊल म्हणत आहे की कोणी सोने किंवा रुपे किंवा मौल्यवान पाषाण, आणि काही जणांनी लाकूड, गवत, पेंडा ह्या वस्तूंचा उपयोग करून त्यांचं जीवन त्यांनी जगलेलं आहे, तर त्याचा हिशोब त्याला द्यायचा आहे. मग हे नक्की सोने रुपये काय आहेत? 9 प्रियानो वेगवेगळ्या गोष्टी आपण थोड्याशा पाहणार आहोत. आणि जर ह्या 9 गोष्टींपैकी आपण कोणत्या रीतीचं जीवन जगत आहोत आणि आपल्याला कसा हिशोब द्यायचा आहे, तर ते गोष्टी कोणत्या आहेत ते जर आपण बघितलं तर फिलिप्पी करासपत्र जर आपण काढलं, फिलिप्पी करासपत्र त्याचा 2रा अध्याय आणि 16 वचनामध्ये म्हटलेलं आहे. फिलिप्पी करासपत्र याचा 2रा अध्याय आणि 16 वचनामध्ये म्हटलं आहे. कशाबद्दल म्हटलेलं आहे ते एक तर प्रियानो, आपली साक्ष काय आहे, आपण कशा रीतीची साक्ष. फिलिप्पी 2:16, असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाही, असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल. माझी साक्ष कशी आहे? पाऊल म्हणत आहे असे जर झाले, तो म्हणत आहे तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी म्हणजे विश्वासणारे सगळे एकत्र येतील आणि प्रत्येकाला बक्षीस परमेश्वर देणार आहे. ज्याप्रमाणे प्रियांनो आपण एखाद्या खेळाचा प्रसंग बघतो, ऑलिम्पिक्स आहे, तर त्यावेळेला प्रियांनो जो उत्तमातल्या उत्तम गोष्टी करतो त्याला पहिलं बक्षीस, त्याच्यानंतर दुसरं आणि मग तिसरं, असं करून प्रियांनो तो बक्षीस समारंभ होत असतो. अगदी त्याच प्रकारे विश्वासणारे सर्व लोक एकत्र येतील आणि प्रियांनो त्यांच्या कृतीप्रमाणे परमेश्वर त्यांना बक्षीस देणार आहे. इथं पहिली गोष्ट तो साक्षीबद्दल म्हणत आहे. दुसरं प्रियांनो आपण बघूया त्याच्यामध्ये पेत्राचे पहिले पत्र त्याचा 4था अध्याय आणि प्रियांनो त्याचं 16 वचन, 4था अध्याय आणि 16 वचन. त्याच्याबद्दल काय म्हटलेलं आहे की आपण ख्रिस्तासाठी किती दुःख सहन केलेलं आहे याबद्दल प्रियांनो आहे.
तो म्हणत आहे, आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव. क्षमा करा, पेत्राचे पहिले पत्र आणि त्याचा 4था अध्याय आणि 16 वचन प्रियानो. 16 नाही, 13 वचन. पहिले पेत्र 4था अध्याय आणि 13 वचन. तिथं म्हटले, ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्या अर्थी आनंद करा, म्हणजे त्याचं गौरव प्रगट होण्याच्या वेळेस तुम्ही उल्हास व आनंद कराल. ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात. आता सर्वांनाच दुःख भोगण्यासाठी देवाने लावलेलं आहे असं नाही प्रियानो. काही जणांना प्रियानो दुःख दिलेलं आहे किंवा दुःख भोगून प्रियानो कदाचित त्यांचं मरण देखील त्यामध्ये झालेलं आहे. अशा लोकांना वेगळं पारितोषिक परमेश्वर देणार आहे. आणि जे शेवटपर्यंत प्रियानो अगदी त्यांचं जीवनामध्ये दुःख जरी भोगलं नाही परंतु दुसरे काहीतरी गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत तर त्याचं वेगळं त्यांना पारितोषिक देणार आहे. मी मगाशी जसं म्हटलं प्रियानो की आमच्या बायबल सेमिनरीमध्ये सुद्धा प्रत्येक विषय हा याच्यासाठी प्रियानो पारितोषिक असायचं. आणि त्या पारितोषिकामध्ये ते पारितोषिक जे आहे त्याच्यात जर ज्याला उत्तमातले उत्तम गुण मिळतील त्याला ते पारितोषिक दिलं जायचं. प्रत्येक विषयामध्ये विश्वासणाऱ्यांमध्ये सुद्धा कोणी जर त्या ठिकाणी ख्रिस्ताच्या साक्षी देण्यामध्ये प्रियानो फार चांगला आहे तर त्याला वेगळी पारितोषिक आहे. कोणी दुःख भोगलेलं आहे तर त्याला वेगळं पारितोषिक आहे. आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताने देखील मत्ते याचं ज्यावेळेला आपण प्रियानो 5वा अध्याय काढतो, मत्ते त्याचा 5वा अध्याय आणि त्याच्या शेवटच्या वचनामध्ये प्रियानो आपण वाचत आहोत. शेवटचं म्हणजे 11 वचन 10व्या वचनापासून मत्ते 5:10. नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झालेला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील तेव्हा व तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेलेले आहेत त्यांचा त्यांनी तसाच छळ केलेला आहे. त्यांच्यासाठी धन्य म्हटलेलं आहे प्रियानो. सो कोणाची साक्ष वेगळी आहे, त्यांनी त्याच्या जीवनामध्ये त्याची साक्ष फार चांगली ठेवली. पावलासारखे तो म्हणत आहे की त्या दिवशी मला त्या ठिकाणी मी धन्य होईल. पहिले पेत्रामध्ये आपण पाहतो की ख्रिस्तासाठी दुःख भोगणारे आहेत. तिसरी गोष्ट प्रियानो की विश्वासामध्ये अगदी परिपूर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी वेगळी प्रियानो पारितोषिक दिलेलं आहे. आणि ते म्हणजे लूक शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि प्रियानो त्याचं 42 आणि 43 वचन काय म्हणत आहे बघा. लूक शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 42 म्हटलेलं आहे, तेव्हा प्रभू म्हणाला, आपल्या परिवाराला योग्य वेळी शिधा सामग्री द्यायला धनी ज्याला नेमील असा विश्वासू व विचारशील कारभारी कोण. त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य. विश्वासामध्ये प्रियानो परिपूर्ण राहिलेला आहे. काय म्हणत आहे प्रभू श्री ख्रिस्ताने मुद्दामून एक दाखल्यासारखं म्हटलंय की आपल्या परिवाराला योग्य वेळी शिधा सामग्री द्यायला धनी ज्याला नेमेल असा विश्वासू व विचारशील कारभारी कोण. थोडक्यात आपल्या कुटुंबाची काळजी घेणारा, त्याच्यामध्ये प्रियानो तुमचं कुटुंबच नाही तर त्याच्यामध्ये पाळक म्हणून मी किंवा सेवक म्हणून अजून दुसरे लोक, यांनी प्रियानो आपल्या घरामध्ये आध्यात्मिक शिक्षण कसं दिलेलं आहे. घराचा मुख्य म्हणजे पिता, त्याने आपल्या घरातल्या मुलामुलींना आपल्या कुटुंबाला कसं शिक्षण दिलेलं आहे. पाळक या नात्याने प्रियानो मी मंडळीतल्या लोकांना शिक्षण कसं दिलेलं आहे, चांगलं दिलेलं आहे किंवा शेवटपर्यंत मी देऊ शकलो का नाही, याचा हिशोब प्रियानो घेतला जाणार आहे. शेवटपर्यंत विश्वासू राहिलेले. मग त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे 43 वचनामध्ये की त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल. जर प्रभू श्री ख्रिस्त आत्ता आला आणि प्रियानो
जर तुम्ही घरातल्या तुमच्या कुटुंबियांना शिक्षण देत आहात, देवाबद्दल ज्ञान देत आहात, जे अनुवादाच्या पुस्तकामध्ये प्रियांनो आपल्याला सांगितलं आहे, आपल्या मुलाबाळांना उठता बसता शिकव म्हणून, तसं जर करताना आढळाल तर तुम्ही धन्य म्हटलेलं आहे. तुमचं पारितोषिक म्हणजे प्रियांनो पाऊल जसं म्हणते की कोणी सोने, कोणी रुपे, कोणी मौल्यवान पाषाण, ह्या गोष्टी आहेत त्यांना प्रियांनो तो पारितोषिक देणार आहे. असं करताना जर तुम्ही आढळलात तर त्याला प्रियांनो तो पारितोषिक देणार आहे. चौथी गोष्ट त्याच्यामध्ये प्रभूची सेवा करत असताना प्रियांनो, करंथीकरास प्रियांनो पहिले पत्र आणि त्याचा 3रा अध्याय आणि त्याचं 8वं वचन काय म्हणते बघा. करंथीकरास पहिले पत्र त्याचा 3रा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये तिथं म्हटलेलं आहे, लावणारा व पाणी घालणारा हे एकच आहेत, तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल. लावणारा आणि पाणी घालणारा, लावणारा व पाणी घालणारा ते एकच आहेत, तरी एकच आहेत म्हणजे काय. करिंथच्या मंडळीमध्ये पौलाने सुवार्ता सांगितली आणि अपोलोस नावाचा व्यक्ती तिथे आला, त्याने त्या ठिकाणी जर कार्य केलेलं आहे, तर आम्ही सगळे सेवकच आहोत, एकच आहोत. पण त्याने जे काम केले, मी जे काम केलेलं आहे, त्याच्याबद्दल तो म्हणत आहे की प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे मजुरी मिळेल. न्यायाचा प्रसंग येणार आहे प्रियांनो. असं म्हणू नका की मी न्यायातून सुटलेलो आहे. तो न्यायनिवाडा वाईट लोकांचा प्रियांनो जो आहे, दुष्ट लोकांचा, अविश्वासू लोकांचा, पापी लोकांचा न्यायनिवाड्यामध्ये आपण जाणार नाही. त्यांचा न्यायनिवाडा वेगळा राहणार आहे. पण विश्वासणाऱ्यांचा न्यायनिवाडा होणार आहे. हे पवित्र शास्त्र वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो आपल्याला दाखवत आहे. पण त्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रियांनो हिशोब द्यायचा आहे आणि ह्या गोष्टी प्रियांनो आपण बघत आहोत. 5वी गोष्ट प्रियांनो, उदार मनाची किती होतो आपण. विश्वासामध्ये आहोत पण उदार मनाची किती होतो. त्यामध्ये प्रियांनो आपण जर काढलं करंथीकरास 2रे पत्र त्याचा 9वा अध्याय आणि त्याचं 6वं वचन काय म्हणते बघा. करंथीकरास 2रे पत्र त्याचा 9वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो तो त्याच मनाने कापणी करील, आणि तो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो उदार मनाने तुमचं देणं कसं आहे. विश्वासणाऱ्यांमध्ये प्रियांनो न्यायनिवाडाचा प्रसंग बोलत आहोत आपण. ज्या हाताने तो राखून पेरतो त्याच हाताने तो कापणी कर. राखून पेरतोय, सगळं काही देत नाही, ठेवतोय तो, मग त्याच हाताने तुम्हाला शेवटच्या दिवशी देखील ते बक्षीस मिळणार आहे. आणि मग पण जो सढळ हाताने पेरतो त्याच मनाने तो कापणी करेल. आज सगळ्या काही गोष्टी इथंच तुम्हाला मिळणार नाही आहेत. दुसऱ्या धर्मामध्ये किंवा ज्याला सेक्युलर आपण म्हणू, किंवा भारतामध्ये प्रियांनो जे तत्त्वज्ञानी किंवा दुसरे जे विचारसरणीचे लोक आहेत, त्यांच्या सांगण्याप्रमाणे तुम 1 पैसा दोगे तो वो 10 लाख देगा. ते इथले इथंच फळ प्रियांनो मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. इथंच लॉटरी लागली पाहिजे. 1 रुपयाचं तिकीट घ्या, 5 रुपयाचं तिकीट घ्या, लाख रुपये कमवा. ही फिलॉसॉफी, हे विचारसरणी प्रियांनो या लोकांची. पण ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तुम्ही आज जे काय करताल त्याचं प्रतिफळ पुढे जाऊन मिळणार आहे प्रियांनो. स्वर्गामध्ये ते मिळणार आहे. काही लोक म्हणतात की इथंच सगळं काही होणार आहे, वाईट गोष्टींचा हिशोब इथंच होणार आहे. पण पारितोषिकाबद्दल जर म्हटलं ना प्रियांनो, तर ते पारितोषिक स्वर्गामध्ये मिळणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. आणि म्हणून उदारमतेने प्रियांनो जो कोणी देतो त्याच्यासाठी वेगळं पारितोषिक आहे. जो ख्रिस्तासाठी वेळ आपला देतो प्रियांनो, त्याच्यासाठी सुद्धा वेगळं पारितोषिक आहे. आणि म्हणून इफिसकरास पत्र त्याचा 5वा अध्याय जर आपण काढलात, इफिसकरास पत्र त्याचा 5वा अध्याय आणि 15 आणि 16 वचन काय म्हणते बघा. इफिसकरास पत्र त्याचा 5वा अध्याय 15 आणि 16 वचन, म्हणून अज्ञानांसारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवर नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. म्हणजे काय, जो ख्रिस्तासाठी वेळ देतो
त्याचा हिशोब त्याला प्रियांनो द्यायचा आहे. त्याला वेगळं पारितोषिक प्रियांनो तिथं मिळणार आहे. तुम्हाला जे कृपादान परमेश्वराने दिलेलं आहे त्याचासुद्धा प्रियांनो तुम्हाला हिशोब द्यायचा आहे. आता याबद्दल मी वारंवार मंडळीतल्या लोकांना देखील सांगत आहे आणि प्रियांनो आपल्याच नाही तर इतर मंडळीतल्या लोकांना देखील वारंवार म्हटलेलं आहे की देवाचं कृपादान हे फक्त कुठल्या तरी सेवकाला, पाळकाला, एखाद्या ब्रदरला, सिस्टरला मिळालेलं आहे असं नाही प्रियांनो. परमेश्वराचं वचन सांगत आहे की देवाने प्रत्येक पश्चाताप करणाऱ्या, विश्वासणाऱ्याला आणि ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे त्या प्रत्येकाला कुठलं ना कुठलं तरी कृपादान देवापाने दिलेलंच आहे. मग कुणाला प्रियांनो त्या ठिकाणी जसं आपण म्हणत आहोत वेगवेगळी कृपादानं दिलेली आहेत, त्याचा हिशोब त्याला द्यायचा आहे. तो हिशोब कुठं आपल्याला पाहायला मिळतो? मत्तेकृत शुभवर्तमान आणि त्याचा 25वा अध्याय, मत्ते 25 आणि प्रियांनो आपण 14 जर बघितलं तर त्या ठिकाणी रुपयांचा दृष्टांत म्हटलेलं आहे. कुणाला 5,000 दिलेले आहेत, कुणाला 3,000 दिलेले आहेत, कुणाला प्रियांनो 1,000 देण्यात आलेलं आहे. पण त्याचं प्रियांनो त्या मालकाने ते रुपये दिले, त्याचा हिशोब ज्याला 5,000 मिळाले होते त्याने काय केले, ते गुंतवले आणि त्याचे 10,000 घाले. ज्याला 2,000 मिळाले होते त्याने 4,000 केलेले आहेत. आणि मग पुढे जाऊन ज्याला 1,000 मिळाले होते त्याने काय केलं होतं, त्याने जमिनीत जाऊन ते पुरले. आणि ज्यावेळेला हिशोब देण्याचा वेळ आला त्यावेळेला प्रत्येकाला त्याने शाबासकी दिलेली आहे, म्हणजे पारितोषिक दिलेलं आहे. ज्याने 5,000चे 10,000 केले त्याला प्रियांनो फार चांगल्या रीतीने वाह शब्द मिळालेले आहेत. ज्याला 2,000 मिळाले होते त्याला देखील 2चे त्याने 4 केलेले आहेत. आणि ज्याला 1च मिळाला होता तर तो काय म्हणाला त्याला 24 वचन, मत्ते 25 आणि 24 वचनामध्ये काय म्हटले, त्यानंतर ज्याला 1,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज मी जाणून होतो की तुम्ही कठोर माणूस आहात. जेथे तुम्ही पेरले नाही तिथे कापणी करता आणि जेथे पसरून ठेवले नाही तिथे गोळा करता. म्हणून मी भ्यालो आणि तुमचे 1,000 रुपये जाऊन जमिनीत लपून ठेवले होते. पहा ते तुम्हाला मिळालेले आहेत. देऊन टाकले त्याने. पण काय म्हणाला पुढं 26 वचन, तो त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट व आळशी दासा, ज्याला कृपादान दिलेलं आहे आणि ते त्याने उपयोगात आणलं नाही तर त्या व्यक्तीला म्हटलेलं आहे दुष्ट आणि आळशी दासा म्हटलेलं आहे. लक्षात घ्या प्रियांनो, मंडळीतल्या प्रत्येकाला परमेश्वराने त्याला कृपादान दिलेलं आहे आणि ते जर आपण वापरत नसू, मुळात ते ओळखणं गरजेचं आहे आणि ओळखल्यानंतर ते वापरणं गरजेचं आहे. आणि जर तसं करत नाही तर तिथं म्हटलेलं दुष्ट आणि आळशी दासा, मी जेथे पेरले नाही तिथे कापणी करतो व पसरून ठेवले नाही तिथं गोळा करतो, हे तुला ठाऊक होते तर मग माझे पैसे सावकाराकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर मला व्याज सकट परत मिळाले असते, कमीत कमी मला व्याज मिळालं असतं. पण त्याही पुढे जाऊन काय झालं तर ते 1,000 रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ 10,000 आहेत त्याला द्या. 1,000 त्याच्याकडून काढून घ्या आणि ज्याच्याजवळ 10,000 आहेत. कोणाकडे 10,000 होते? ज्याला 5,000 दिले होते आणि ज्या 5,000वरती त्याने 10,000 केले होते त्याच्याबद्दल तो म्हणत आहे त्याला द्या हे 1,000 रुपये सुद्धा. ज्याला कृपादान दिलं होतं आणि त्या कृपादानाचा उपयोग करून प्रियांनो त्याने प्रभूची सेवा फार चांगल्या रीतीने केली, त्याला आणखीन एक कृपादान देऊन टाका तो म्हणत आहे आणि त्याच्यापासून काढून घ्या. जर प्रियांनो लक्षात घ्या, तुम्ही म्हणत असाल की आम्हाला माहीत नाही कृपादान कोणतं आहे, तारण झाल्यापासून प्रियांनो तारणाच्या वेळेस खरं तर ते कृपादान मिळत असतं. काही लोकांना त्यांच्या तारणाबद्दल जर खात्री नाही, आजच संधी आहे प्रियांनो, तारण साधून घ्या, पश्चाताप करा, देवाला क्षमा मागा, पवित्र जीवन जगायला सुरुवात करा, देव कृपादान देईल. दिलेलं कृपादान प्रियांनो ओळखलं नसेल काही जणांनी, ओळखायला सुरुवात करा आजच तारण झालं असेल तर, किंवा प्रियांनो काही दिवसापूर्वी देवाला परत एकदा मागा. जर तुमचं जीवन पवित्र आहे, तुम्ही जर खरोखर वाटत आहे तुम्हाला की मी आत्तापर्यंत व्यवस्थित जगलोय, तारण जरी फार पूर्वी झालंय पण तेव्हापासून माझं जीवन मी प्रामाणिक रीतीने देवाच्या वचनाप्रमाणे जगलोय, तर प्रभूला परत एकदा प्रार्थना करा, देवा मला ते कृपादान दे, मी ते वापरायला तयार आहे. 5,000 2,000 यांनी प्रियांनो ते डबल केलं, पण ज्याला 1च दिलं होतं
त्याने ते लपून ठेवलं. आणि मग तिथं तो म्हणत आहे, ज्याला 10,000 आहे त्याला तो 1,000 देऊन टाका. 29 वचन, कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि त्याला भरपूर होईल, आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. हे वचन कृपादानाबद्दल आहे प्रियानो, हे वचन पैशाबद्दल नाही आहे. बऱ्याच वेळेला मी सांगतो सगळ्याच ठिकाणी प्रियानो, की काही लोक हे म्हणतात की बघा आमच्याकडं, आम्ही गरिबीमध्ये परिस्थितीमध्ये जगत आहोत आणि आमच्याकडं जे होतं नव्हतं ते सुद्धा देवाने ह्या अपघातामध्ये, ह्या आजारपणामध्ये सगळं काढून घेतलं आणि आम्हाला भिकेस लावलेलं आहे, आणि ज्याच्याकडे आहे त्याला अधिकच मिळत राहिलेलं आहे. ते पैशांच्या संदर्भात हा दाखला नाही आहे प्रियानो. 5,000, 2,000 आणि 1. दुसऱ्या ठिकाणी मोहरांबद्दल लिहिलेलं आहे. हे कृपादानाबद्दल आहे. त्याचा हिशोब विश्वासणाऱ्यांना द्यायचाही प्रियानो. जर ते मिळालं नसेल असं होणारच नाही. प्रत्येकाला दिलेलं आहे ते, असं होणारच नाही मला मिळालंच नाही म्हणून. अरे तुला मिळालं बाबा, पण तू शोधलं नाहीस. आणि ज्यांनी शोधलं आणि सापडवलं प्रियानो, त्याला समजलं की मला हे कृपादान आहे, पण त्यांनी वापरात आणलं नाही, त्याला हिशोब द्यायचा प्रियानो. ह्या दाखल्यावरून समजून येत आहे की आपल्या कृपादानाचा हिशोब देखील प्रियानो आपल्याला द्यायचा आहे. आणखीन 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत. आपली ख्रिस्तासाठी शिस्त. करंथीकरास पहिले पत्र प्रियानो आणि त्याचा 9वा अध्याय. करंथीकरास पहिले पत्र त्याचा 9वा अध्याय आणि 24 आणि 25 वचन काय म्हणते बघा. करंथीकरास पहिले पत्र त्याचा 9वा अध्याय आणि 24 वचन. शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते. ते तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हाला ते मिळेल. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करतो. आणि पाऊल पुढं म्हणत आहे, म्हणून मी तसाच धावतो. प्रत्येकाला मुकुट मिळणार आहे प्रियानो, द क्राऊन. पण तो प्रियानो त्याच्या शिस्तीप्रमाणे त्याने चालावं. म्हणजे तुम्ही कुठं शिस्तीने वागलात किंवा बेशिस्तीने वागलात, जरी विश्वासणारे आहात, ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहात, तुम्ही चांगल्या रीतीने जगा, पण काही ठिकाणी शिस्तीने अशिस्तीने, त्यावेळेला प्रियानो त्या सभेमध्ये, त्या उत्सवामध्ये, बक्षीस वितरण समारंभामध्ये काही लोकांना मोठं पारितोषिक मिळेल, काहींना छोटं मिळेल, काहींना काही अगदी लहान मिळेल, आणि काहींना काहीच मिळणार नाही. विश्वास फक्त त्यांचा तारला गेला आणि तसे प्रियानो ते राहिले. एक शेवटचं त्याच्यामधलं उदाहरण आहे प्रियानो, किंवा वचन आहे, ते म्हणजे इतरांना ख्रिस्तामध्ये कसं तुम्ही वाढवलं, तुम्ही देवाच्या त्यांना स्वीकार करण्यास मदत केली का? तर थेसलोनिकरास पहिले पत्र प्रियानो आपण काढूया. थेसलोनिकरास पहिले पत्र आणि त्याचं 2रा अध्याय आणि 19 वचन काय म्हणते. थेसलोनिकरास पहिले पत्र त्याचं 2रा अध्याय 19 वचन. कारण आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमचा अभिमानाचा मुकुट काय आहे? आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमनासमयी त्याच्या समोर तुम्हीच आहात ना. थेसलोनिकच्या मंडळीला तो म्हणत आहे, मुकुट काय आहे? तर तुम्ही जर ख्रिस्ताकडे आलेला आहात, त्यावेळेला तुम्ही पण तिथे असताल, आम्ही पण असू, पण आम्हाला मुकुट मिळण्यासाठी तुम्ही लोकसुद्धा तिथे असणार आहात. कारण तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केला, आम्ही सुवार्ता सांगितली, तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केला, आणि तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करून तुमचं सातत्याने जीवन भूतलावर जेवढं प्रियानो देवाने दिलं ते प्रामाणिक रीतीने जगला, पवित्र जीवन जगला, आणि तुमची उपस्थितीमुळे आम्हाला मुकुट मिळणार आहे. पाऊल थेसलोनिकच्या मंडळीला प्रियानो ते सांगत आहे, कारण आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमचा अभिमानाचं मुकुट काय आहे? आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनासमयी त्याच्या समोर तुम्हीच आहात ना. ज्या वेळेला ख्रिस्ताचं आगमन होईल आणि ज्या वेळेला प्रियानो हा समारंभ होईल, त्यावेळेला प्रियानो हा मुकुट आम्हाला मिळणार आहे. आणि तसं तो म्हणते प्रियानो, अपेक्षा करते तुम्ही सुद्धा त्या प्रकारे प्रियानो जगायला सुरुवात करा. या शब्दांवरून प्रियानो पाऊल म्हणत आहे की प्रत्येकाचं प्रियानो जीवन पाहून परमेश्वर त्याला प्रियानो त्याचं प्रतिफळ देणार आहे. ह्या गोष्टी प्रियानो आपल्याला विसरायच्या नाही आहेत. मुकुट प्रियानोच्या संदर्भामध्ये
एक विशेष वचन प्रियांनो आपण लूकमध्ये वाचत आहोत. लूक याचा 6वा अध्याय आणि 22 वचन प्रियांनो काय म्हणत आहे. लूक 6वा अध्याय आणि 22 वचनापासून वाचत आहे. 22 आणि 23 वचन. मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हाला वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील. तेव्हा तुम्ही धन्य, त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा, कारण पहा स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. त्यांचे पूर्वज संदेश त्यांना असेच करत असत. उड्या मारा म्हटलेलं आहे. ग्रॅज्युएशनच्या वेळेला प्रियांनो फार शिस्तीने वागायला लागतं डिग्री घेऊस्तोवर. एकदा डिग्री समारंभ झाला आणि तिथं फोटो काढला की मुलं मुली प्रियांनो त्यांच्या ग्रॅज्युएशनच्या टोप्या उडवत असतात, आनंद प्रियांनो व्यक्त करत असतात. अगदी त्याच प्रकारे प्रियांनो, त्याच प्रकारे आपलं जीवन प्रियांनो राहणार आहे. म्हणून तो म्हणत आहे त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा, कारण पहा स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठे आहे. प्रश्न हा आहे प्रियांनो, आपली गणना कोणत्या लोकांमध्ये होणार आहे? उड्या मारणाऱ्या लोकांमध्ये, कारण आपल्याला मोठं पारितोषिक मिळालेलं आहे का प्रियांनो? आपण जसं आता पाऊल, मी शेवटी एकदाच हे परत एकदा वचन वाचत आहे. 2 कॉरिंथ 5वा अध्याय आणि प्रियांनो 10वं वचन. कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, यासाठी की त्या प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. बरे असो किंवा वाईट असो प्रियांनो, 2 प्रकारे न्याय प्रवण होणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन आणि त्याचं न्याय असेल आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट आपण त्याच्यामध्ये ह्या पाहिलेल्या आहेत की एक न्यायाचा प्रसंग असा आहे वाईट लोकांचा, आणि दुसरा विश्वासणाऱ्यांचा. आणि विश्वासणारे जे आहेत त्यांना पारितोषिक आहे. यांना सगळ्यांना एकच पारितोषिक आहे, नर्क. परंतु विश्वासणाऱ्यांना वेगवेगळे पारितोषिक आहेत. वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो ज्यांनी काही जे सामान वापरले, सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, काहींनी लाकूड आणि गवत वापरले, तर अग्नीने ते परीक्षा केली जाणार आहे. कसं तुमचं जीवन तुम्ही जगला, आणि मग प्रियांनो तुमचं पारितोषिक. मग काहींचं प्रियांनो जळून जाईल कारण त्यांनी लाकूड आणि गवत वापरले. तर तिथं पाऊल म्हणत आहे त्यांचं कार्य तर सगळं जळून जाईल, पण स्वतः अग्नीतून बाहेर पडलेल्या प्रियांनो त्या कोलिताप्रमाणे ते राहणार आहेत. कसं राहील म्हणजे एखादी बिल्डिंग पेटली आणि सगळं त्या माणसाचं नुकसान तिथं झालेलं आहे, आणि तो स्वतः त्या अग्नीमध्ये थोडा वेळ राहिला आणि नंतर त्या धुरातून त्यांनी उडी मारली आणि बाहेर पडला. थोडक्यात वाचला तो, आपण म्हणू थोडक्यात वाचला, पण त्याचा चेहरा कसा राहील? त्याच्यावर काही सामान राहील का स्वतःचं? काही नाही. त्यावेळेला सगळे आशा जी आहे निराशामध्ये होईल प्रिया. बाकी सगळे पारितोषिक घेतील, आपण तिथं राहू प्रियांनो, आपण तिथं राहू. बाकीचे पारितोषिक घेतील, मोठा आनंद उत्सव प्रियांनो, त्यांचं नाव पुकारलं जाईल, पण आपण प्रियांनो बघायची भूमिका करणारे लोक राहणार. असं मी नाही, तर हे पवित्र शास्त्राचे वचन प्रियांनो सांगत आहे. आणि म्हणून आपली कुठं प्रियांनो उपस्थिती राहणार आहे? आपण कशा असू? प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन झालं आणि तो न्यायासनासमोर जर बसलेला आहे, न्यायादासनावर बसलेला आहे, तर पारितोषिक देताना आपण कसे प्रियांनो राहणार आहोत? आज या जीवनामध्ये आत्तापासून ते पुढं ठरवायचं प्रियांनो, आणि ठरवू शकता. याच्या आधी कदाचित ठरवलं नसेल तुम्ही, पण आजही संधी मिळालेली की आपल्याला ते कसं उत्सव साजरा करायचा आहे. तो परमेश्वर करू प्रियांनो, तुम्हाला सहाय्य करू, आशीर्वाद दो. आणि विशेष करून या वचनामध्ये प्रियांनो आपण पाहतोय की देवाची अपेक्षा आहे सगळ्यांना मुकुट मिळावा म्हणून. आशय धावा की तो मलाच मिळेल, पाऊल म्हणत आहे. प्रत्येकजण धावा, कॉम्पिटिशन करायची नाही आहे, तो किती पुढे गेला आणि हा किती पुढे गेला आणि मला. देवाकडे लक्ष द्या आणि धावत घ्या प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं जीवन, रक्त प्रियांनो, आपलं शरीर, आपला प्राण त्या वधस्तंभावर दिलेला आहे. मग एवढं सगळं त्याने जर केलेलं आहे तर आपण काय करत आहोत? मागे एकदा प्रियांनो मी गोष्ट सांगितली की जी अमेरिकेवरून एक मित्र आला, म्हणजे त्याच्या मित्राला त्याने फोन करून सांगितलं, बाबा मी येत आहे भारतामध्ये, मला भारत भेटायचा आहे. तो भारतीयच मूळचा होता,
पण त्याचा जन्म तिकडं झाला, आई वडील इकडून तिकडे गेले, तिकडंच तो लहानाचा मोठा झाला, पण त्याला भारत देश बघायचा होता. म्हणून त्याने त्या इकडच्या मित्राला सांगितलं, मी तुझ्या घरी येतो. त्या मित्राने त्याच्या बायकोला सांगितलं, बाबा माझा असा अमुक अमुक मित्र भारतात येणार आहे, त्याला बघायचं आहे. आधी त्या बायकोला वाटलं, अरे हा फॉरेनर आहे का कोण? ती म्हणाली, खूप आनंद, छान, बरं झालं कोणीतरी आपल्याकडे येतं. आणि मग ज्या वेळेला तो आला त्यावेळेला तिला समजलं बायकोला, की अरे हा तर भारतीयच दिसायला आहे आणि हा काय इकडे भारत बघायला आला आहे. ती वैतागून गेली आणि मग ती म्हणाली, ठीक आहे. 8 दिवस तो राहणार होता. नवरा तिला सांगत होता, अगं आज काय बनवणार? काय बनवायचं? त्याला पोहे खाऊ घालू आपण, आज भारतातले पोहे खाल्ले नसतील त्यांनी. मग दुपारी त्याला काय देणार? देऊ त्याला काहीतरी, म्हणे असं एखादं. पहिल्या दिवशी 2 दिवस चांगलं झालं, नंतर मग साधं जेवण करत कसे तरी 8 दिवस झाले. तो अमेरिकेतला राहणारा मनुष्य, त्याला काहीच माहीत नव्हतं. त्याला खूप आनंद वाटायचा त्या सगळ्या गोष्टींचा. आणि मग जाताना त्याने निरोप घेताना 8 दिवसानंतर तो म्हणाला, मला खूप आनंद झाला, तुम्ही माझं आगत स्वागत खूप चांगलं केलं आणि मी त्याची भरपाई देऊ शकत नाही शब्दांनी सुद्धा किंवा कृती, पण मी काही गिफ्ट तुम्हाला देऊ शकतो. आणि म्हणून त्याने आपली बॅग उघडली आणि मग त्या बॅगेमधून त्याने त्याच्या मित्रासाठी एक सुंदर लांब लेन्सवाला कॅमेरा आणून दिला. अरे हा तुझ्यासाठी घे. बायकोसाठी त्याने मेकअपचा एक बॉक्स आणून दिला, इतका महागाचा, भारी भारी कंपनीचे, ते दिले. मुलांना इतकी सुंदर व्हिडिओ गेम्सची खेळणी आणि सगळं काही दिलं. आणि ते बघितल्यानंतर त्या बाईला पण जरा ओशाळल्यासारखं झालं, त्या मित्राला पण ओशाळल्यासारखं झालं. कारण ज्याप्रमाणे त्यांनी ते ट्रीटमेंट त्याला द्यायला पाहिजे होती ती दिली नाही, पण त्याने मात्र किती मोठं फळ दिलं आणि ते बघून ते ओशाळले जरा. आणि मग त्याची बायको आणि तो मित्रसुद्धा धावधाव करायला लागला, अरे एवढं दिलं, अगं आता जरा काहीतरी मोठं बिर्याणी किंवा मोठं एकदा चांगलं जेवण बनव ह्याला जायच्या आधी. तो म्हणाला, नाही, आता माझी वेळ झाली, मला फ्लाईटला जायचं आहे, आता काही करू नका तुम्ही, मला खूप तुम्ही सुंदररीतीने पाहुणचार केलेला आहे, मला आता जाऊ द्या. तो गेल्यानंतर हे दोघं नवरा बायको कसे बघत असतील एकमेकांकडे? तशी प्रियांनो परिस्थिती होईल का आपली? सगळे फार मोठं त्या ठिकाणी देवाने सगळे आशीर्वाद या भूतलावर दिलेले आहेत, पण आपलं जीवन ख्रिस्तासाठी आपण कसं जगलो? तो शेवटचा प्रसंग कसा राहणार आहे प्रियांनो? पारितोषिक समारंभ कसा राहणार आहे? सगळे उड्या मारतील आणि आपण शांत मान खाली बसून तिथं उभे राहू, असं होईल का? हिशोब द्यायचा प्रियांनो. पुनरुत्थान सगळ्यांचं होणार आहे, वाईट लोकांचं सुद्धा विश्वासणारच, पण पारितोषिक यांना प्रियांनो नरकात आहे, विश्वासणाऱ्यांना हिशोब द्यायचा आहे. प्रभू करो तुम्हाला सहाय्य करो, आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. वचनाप्रमाणे प्रभू चालण्यास आम्हाला विशेष मार्गदर्शन तू केलंस. तुझ्या आत्म्याच्याद्वारे प्रभू जे काही आमच्याशी तू बोललेलं आहेस त्यासाठी आभार मानतो. जरी प्रभू ह्या वचनांना आम्ही कित्येक वेळा वाचलेलं आहे, समजून घेतलेलं आहे, परंतु त्याप्रमाणे कदाचित आम्ही जीवन जगलो नसो. आम्हापैकी कित्येक असतील की प्रभू त्यांनी या वचनाकडे दुर्लक्ष केलं असेल, परंतु प्रभू आज प्रार्थना करत आहोत, ज्यांनी आपलं जीवन अशा प्रकारे खरोखर जगलेले आहेत त्यांना नव्याने प्रभू तुझ्या आत्म्याचं प्रभू परमेश्वर वर्षाव दे, आत्म्याची टोचणी दे, की या भूतलावर नुसतं ख्रिस्ती जीवन जगण्यास आणि सर्व काही गोष्टींचा उपभोग घेण्यातच आनंद आहे असं नाही, तर पुढे जो आनंद आमच्यासाठी तू ठेवलेला आहे, स्वर्गामधला आनंद, त्याच्यामध्ये सहभागी होण्यास आणि तो मोठा आनंद त्यामध्ये आम्हाला देखील आनंद व्हावा, यासाठी प्रभू आजपासून खरोखर तुझी सेवा प्रामाणिकरीतीने करण्यास आणि जीवन पवित्रतेने जगण्यास प्रभू तू मदत कर. समस्त तुझ्या प्रिय मंडळीला आणि त्यांच्या सर्व परिस्थितीला, प्रियजनांना तुझ्या पवित्र हातात घे. तुझी इच्छा असेल त्यानुसार प्रभू या आठवड्या आम्हाला चालव आणि तुझ्या इच्छेप्रमाणे पुढील आठवड्यात देखील आमची भेट होण्यास सहाय्य कर. मान, सन्मान आणि गौरव प्रभू तुला देत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तो एक बापा, आमेन. प्रभूची प्रार्थना म्हणूया प्रियांनो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ये. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसे तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षित नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता
आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर असो. आमेन. काल आज सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलते तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम, सर्व बदलती तरी येशू सारखा. देवाची स्तुती असो. सगळ्यांचे आभार मानतो जॉईन झाल्याबद्दल आणि आपली उपस्थिती दाखवल्याबद्दल. माझा विश्वास आहे तुमचं कुटुंब देखील यामध्ये सामील होतं आणि तुम्ही सगळे आशीर्वादित झालेले आहात. कृपा करून आपल्या स्वतःची काळजी घ्या. बाहेर जात येत असताना प्रियानो सांभाळा. आज संध्याकाळी संडे स्कूल राहील 6 वाजता. बुधवारी प्रियानो देवाची इच्छा असेल त्याप्रमाणे आपण बायबल स्टडीमध्ये भाग घेऊ. शुक्रवारी संध्याकाळी प्रियानो 5 वाजता महिलांची सभा राहील. अन्यथा पुढच्या रविवारी पुन्हा एकदा आपण भेटूया. धन्यवाद. थँक्यू.